बातमी आहे औरंगाबादमधून। अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष झालाय। ऑनलाईन परीक्षेमध्ये घोळ झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। विद्यापीठ प्रशासन हाय हायच्या घोषणाबाजीने हा सगळा परिसर दुमदुमून गेलाय। कुलगुरू खुर्ची खाली कराच्या घोषणा सुद्धा यावेळी देण्यात येत आहेत। पोलीस आणि विद्यार्थी एकमेकांना भिडलेत। निकालात झालेला घोळ ठीक झाला पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत कृष्णा केंडे। कृष्णा, हे विद्यार्थ्यांचं आंदोलन नेमकं कशासाठी आहे? विद्यार्थी नेमके का आक्रमक झालेत? काय मागण्या आहेत त्यांच्या? प्रज्ञा, आपण पाहिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ऑनलाईन परीक्षा घेतानाच मोठ्या प्रमाणावरती गोंधळ उडाला होता। अगदी असंच काहीसं निकालात देखील पाहायला मिळतं आहे आणि निकालामध्ये प्रचंड गोंधळ आहे आणि त्यामुळे 5 विद्यार्थ्यांना नापास या ठिकाणी दाखवण्यात आलंय। तर काही अनुपस्थित विद्यार्थी देखील पास झालेले आहेत, म्हणजे जे परीक्षेला अनुपस्थित होते असा या सगळ्या आंदोलकांचा आरोप आहे। त्यामुळे हा निकालामध्ये लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पंडित दीनदयाळ संस्थेच्या समोर या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं आणि त्याच दरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये हा संघर्ष झालेला पाहायला मिळतो। आंदोलकांना पोलीस अडवत होते, मात्र त्या ठिकाणी हा संघर्ष झालेला पाहायला मिळतो आणि मुख्य यातला जो या संघटनेचा आरोप आहे तो निकालाच्या संदर्भातलाच आहे आणि निकालामध्ये जो गोंधळ झाला आहे त्या गोंधळामुळे हे औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आंदोलन सुरू होतं। आता आंदोलक शांत झालेत आणि या सगळ्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येते की अशा प्रकारचं आंदोलन करू नये। प्रज्ञा, पण कृष्णा, जर विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असतील, जर खरंच घोळ झालाय, तर पोलीस त्यांना का अडवू पाहतायत? अशा प्रकारचं आंदोलन करणं हे कायद्याला धरून नाही, न्यायिक नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। आणि दुसरीकडे या संदर्भात आपण विद्यापीठ प्रशासनाला देखील विचारलं तर विद्यापीठ प्रशासनाचं म्हणणं असं आहे की या सगळ्या गोंधळ जो झालेला आहे निकालात त्या संदर्भात एक समिती नेमलेली आहे आणि ही समिती लवकरात लवकर या संदर्भात निकाल देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा या विद्यापीठामध्ये गोंधळ होतोय, मग तो ऑनलाईन परीक्षा असू दे किंवा निकालात असू दे, या सगळ्यात जो गोंधळ सुरू आहे त्या गोंधळात हा जो गोंधळ आहे त्यानुसारच संतप्त झालेले विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आहे। यापूर्वी देखील अशाच विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठात याच प्रश्नावरून आंदोलन देखील केलेलं आहे। प्रज्ञा, कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।